एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली, एकाचा पाण्यात बुडून मृत्यू। नवी मुंबईतील तुर्भे MIDC विभागात असलेल्या स्टोन कारच्या पाण्यात पोहायला गेलेल्या 5 मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली। 5ही मित्र अल्पवयीन होते, मात्र पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्याचा पाय खेचल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 4ही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केलाय। दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधार गृहात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक प्रतिष्ठित नागरिक आहे, त्यांनी आम्हाला पोलिसांना फोन करून कळवले की भारत स्टोन क्वारी जे आहे त्या स्टोन क्वारीच्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं। त्या पाण्यामध्ये एका मुलाचा मृतदेह दिसून आलेला आहे। सदरची माहिती मिळताच आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कोंडाळकर व स्टाफ यांनी त्या ठिकाणी जाऊन फायर ब्रिगेडच्या मदतीने सदरची बॉडी जी आहे ती बाहेर काढली असता सदरची बॉडी जी आहे अनोळखी इसम होता, अंदाजे 20 ते 22 वर्ष वयाचा वाटत होता आणि त्याच्या आजूबाजूला चौकशी केली परंतु त्याला कोणीही त्या ठिकाणी ओळखलेलं नाही। त्यामध्ये अशी हकीकत कळून आली की 4ही मुलं जे आहेत हे त्या मैतासोबत पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते। तिथे गेल्यानंतर मस्तीमध्ये एकाने त्या मुलाचा पोहत असताना पाण्यामध्ये पाय खेचला खाली आणि त्या खेचल्यानंतर त्याला माहिती आहे की बाबा एखाद्याचा पाय खेचल्यानंतर त्याला पोहता येणार नाही, त्याला असं जाणीव असताना देखील त्याला पाय घेतला, त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्याचा त्यांनी वाट पाहिली की बाहेर येतोय का नाही, म्हणून तो काय बाहेर काय आला नाही। शेवटी त्यांनी त्या ठिकाणाहून जाताना मयत मुलाचा शर्ट, त्याची पॅन्ट आणि त्याचा मोबाईल हा देखील सोबत घेतला आणि तीच मुद्दा आम्ही लक्षात आल्यानंतर त्यांना त्याच्यावरती चौकशी केली असता त्यातले जे 1-2 जण जे आहेत त्या दोघांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली। त्या कबुली दिल्यानंतर दोन्ही मुलं जे आहेत विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्यावरती आम्ही योग्य ते प्रचलित कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। दोन्ही मुलांना भिवंडी बाल सुधार गृह या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, नवी मुंबई।